तर महायुती सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री भरत गोगावले यांच्यासह आमदार संजय गायकवाड आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लक्षवेधी मूक आंदोलन केलं आहे। कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये या पाचही नेत्यांच्या चेहऱ्यांचे मुखवटे तोंडाला बांधून आणि हातात प्रतिकात्मक चलनी नोटांची बंडल घेऊन हे लक्षवेधी मूक आंदोलन करण्यात आले। तर रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांच्या विरोधामध्ये थेट टेबल खुर्ची टाकून रमीचा डावही या ठिकाणी मांडण्यात आला। सरकारच्या मंत्र्यांच्या विरोधात शिवसेना उभाटा गट आक्रमक झालेला आहे। कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा आणि ते जे रम्मी खेळत आहेत त्या रम्मीच्या अनुषंगाने या ठिकाणी चौकातच उभाटा गटाच्या वतीनं रम्मीचा डाव आहे ते मांडल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर दुसऱ्या बाजूला एकूणच या ठिकाणी हे प्रतिकात्मक आंदोलन होताना दिसून येते आणि दुसऱ्या बाजूला इकडं संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांचं सुद्धा आहे ते प्रतिकात्मक व्यक्ती इथं आणून बसवलेले आहेत आणि संजय शिरसाट यांच्यासोबत आहे ते पैशाची बॅग आपल्याला दिसून येते आणि बॉक्सिंगचा ठोका जो आहे तो संजय गायकवाड यांच्या संदर्भातला या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय आणि या आंदोलनाच्या माध्यमातून या सगळ्यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आहे ती केली जाते। जब मिल बैठेंगे 5 यार अशा पद्धतीचं हे आंदोलनाचं स्वरूप आहे, त्या आंदोलनाच्या स्वरूपाच्या माध्यमातून दिसते आणि खाली ज्या आमदारांच्यावरती मंत्र्यांच्यावरती आरोप आहेत त्या आरोपांचा उल्लेख सुद्धा आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आहे ते सरकारवरती शिवसेना उभाटा गटाच्या वतीने आहे ते या संदर्भातली टीका आहे ती केली जाते आणि एकूणच या सगळ्यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आहे ते या ठिकाणी हे सगळे आंदोलक करताना पाहायला मिळतात। या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला इशारा आहे तो देण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय। आपल्यासोबत जिल्हा प्रमुख रविकरण इंगवले त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घ्या। खरं तर चौकातच हा सगळा तुम्ही डाव मांडलाय, काय नेमकं तुम्हाला चव्हाट्यावरती आणायचंय? माणिकराव कोकाटेंनी ज्या पद्धतीनं रम्मी खेळण्याचा प्रयत्न केला सभागृहात म्हणजे संविधानाचा अपमान आणि नेमकं एक ॲड असते जंगली रम्मी बे आओ ना महाराज, त्या ॲडचं प्रात्यक्षिक त्यांनी सभागृहात दाखवलं आणि अशा लोकांच्याकडून आपण बोध काय घ्यायचा? या भ्रष्ट राज्य सरकारमध्ये हे समाविष्ट असलेले लोकप्रतिनिधी किती गलतान कारभार करतात याचं मूक प्रदर्शन आम्ही आज इथं दाखवलेलं आहे। ऐतिहासिक दसरा चौकामध्ये त्यांनी खुलेआमपणे हे आंदोलन आहे ते हाती घेतलेलं आहे आणि त्यातून बेजबाबदार मंत्री असू दे आमदार असू दे त्यांच्यावरती टीकास्त्र आहे हे या आंदोलनाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे तो उभाटा गटाने केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाडेसर, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।